लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या ओझरमध्ये भरवस्तीत एका तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळल्यानं हा खून असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे तरुणासोबत राहणारा त्याचा मित्र घटनेनंतर फरार झालाय. ओझरच्या संभाजी चौक परिसरातील कमोद फोटो स्टुडिओ समोर असलेल्या एका घरात विनोद विष्णू शेंद्रे वय वर्ष 34चा मृतदेह आढळून आलाय. विनोद हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब गावचा रहिवासी होता. तो सध्या ओझरमध्ये एका किराणा दुकानात काम करत होता आणि एका मित्रासोबत राहत होता. दरम्यान मृतदेहाच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळल्याची माहिती आहे. त्यामुळे विनोदचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याचा खून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातो. घटनेनंतर विनोद सोबत राहणारा मित्र फरार झाल्यानं पोलिसांचा संशय त्याच्यावर असून त्याचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस ठाण्याचे अधिकारी महेश कुलकर्णी यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालंय. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून विनोदचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि या घटनेमागचं कारण काय याचा तपास आता पोलिसांकडून केला जातोय. फरार मित्राचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.